वडिलोपार्जित शेतजमीन व घराची वाटणी करण्यास भाऊ प्रतिसाद देत नाही। आता भावाच्या एका मुलाने शेतजमिनीवर कर्ज काढले आहे व घरही बांधले आहे, तर दुसऱ्याने मूळ घरावर ताबा धरला आहे। नवे अर्धे घर बांधू देत नाही। मग हक्काची जमीन आणि घर कायद्याने कसे मिळेल? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर। जेव्हा मिळकत वडिलार्जित असते आणि त्या मिळकतीचे वाटप झालेले नसते, तेव्हा त्या मिळकतीमध्ये स्वकष्टाने बांधकाम करणे, घर बांधणे, डेव्हलपमेंट करणे, विहिरी पाडणे हे नुकसानीचे होऊ शकते। कारण मिळकत वडिलार्जित असल्यामुळे त्यामध्ये प्रत्येकाचे हिस्से असतात। बांधलेली घरे, केलेला खर्च हा सर्वांनी समान केलेला आहे किंवा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून केलेला आहे असे इतर सहिस्सेदार म्हणू शकतात। परंतु शेतात एखाद्याने घर बांधलेले असेल आणि त्याचा स्वतंत्र पुरावा उपलब्ध असेल तर घर बांधणारी व्यक्ती घर त्यांचे आहे असे म्हणू शकते। एकत्र कुटुंबाच्या एखाद्या सहिस्सेदाराने जर एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवर स्वतःच्या एकट्याच्या फायद्यासाठी इतरांची संमती न घेता स्वतःच्या नावाने कर्ज काढलेले असेल तर ते कर्ज त्या मिळकतीमधील इतरांच्या हिश्श्यावर बंधनकारक होऊ शकत नाही। ते कर्ज त्याच व्यक्तीला भरावे लागते आणि जर इतर सहिस्सेदार वाटप करून देत नसतील तर माननीय दिवाणी न्यायालयामध्ये त्या जमिनीबाबत व घरजागेबाबत वाटपाचा दावा दाखल करता येतो। त्या दाव्यामध्ये काढलेले कर्ज ज्याने काढलेले आहे त्यांच्या हिश्श्यास ठेवण्यात यावे अशी विनंती माननीय न्यायालयामध्ये करता येते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुक व इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा। बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील।